राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरे राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूपपाता लोचनी सुख धारे ओ साधनी सुख धारे ओ साधनी सुख धारे ओ साधनी तुहा भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा बौद्ध सुखी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा माधव भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवीवर रकुमादेवीवर बाप रकुमादेवीवर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा माधव भरवा तुहा माधव भरवा जय राम जय राम जय राम जय राम ग्रुपवर पाठवले आपण वैष्णव वसती जये स्थळी वैष्णव वसती जये स्थळी तेथे तुम्हारी कथेची तेथे तुम्हारी कथेची विठ्ठल देव नाथी उभा विठ्ठल देव नाथी उभा गाठे सभा संतांची गाठे सभा सुखी होती महानुभव सुखी होती महानुभव पावती खाई तत्पदी पावती खाई तत्पदी
देवनाथी उभा विठ्ठल देवनाथी उभा दाटे सभा संताची दाटे सभा गिळा म्हणे नारी नर गिळा म्हणे नारी नर होती तत्पर परमार्थी होती तत्पर परमार्थी विठ्ठल देवनाथे उभा विठ्ठल देवनाथे उभा दाटे सभा संताची दाटे सभा संताची गोपाल कुमारी वैष्णव वसती जये स्थळी वैष्णव वसती जये स्थळी सगळे म्हणा वैष्णव वसती जये स्थळी वैष्णव वसती तेथे धुमाळी कथेची तेथे धुमाळी कथेची धनदेव नाथे उभा धनदेव नाथे उभा तेथे धुमाळी तेथे धुमाळी कथेची धनदेव नाथे उभा दाटे सभा संताची दाटे सभा संताची संताची विठ्ठल देवनाथे उभा सगळे म्हणा विठ्ठल देवनाथे उभा बोला पुंडरी श्री ज्ञानदेव वंदनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंगबली भजनावाला संतनावई महाराज गुरु योग महाराज हर 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 माईकच नव्हतं नाव ठरव आज वैष्णव वसती जयस्थळी तेथे धुमाळी कथेची विठ्ठल देवनाचे उभा दाटे सभा संतांची सुखी होती महानुभव पावती ठाई तत्पदी विठ्ठल देवनाचे उभा दाटे सभा संतांची निळा म्हणे नारी नर निळा म्हणे नारी नर होती तत्पर परमार्थी
विठ्ठल देवनाचे उभा दाटे सभा संतांची पांडुरंगा करू पांडुरंगा करू हरे चरण संतांची बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैतजनी देवांचे जयांचे केले स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण पूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण करती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा याग्न करावा वर वीर शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती ज्याचे पाय माझे भित्ती ज्याचे पाय माझे हा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे ते आहे का नाही. वैष्णव वसती जयस्थळी तेथे धुमाळी कथेची विठ्ठल देवनाचे उभा दाटे सभा संतांची सेवेला घेतलेला अभंग देवनिवासी निळोबा तुकोबाराय यांचे पट्टशिष्य निळोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट वैष्णव जिथं राहतात त्या वास्तव्याचं महत्व सांगणार आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल निळोबाराय असं वर्णन करतात की वैष्णव जिथं राहतात तिथं काय काय घडतं. हा 3 अनुषंगाने मी अभंग घेतला. एक आपला जर चाललेला गेला झालेला सप्ताह 14 दिवसाचा, परत कालच्या एकादशी कीर्तन, आजचा एक आता आपचं कीर्तन आणि पुढे गावाला आमचं म्हणजे दोन्ही संघाने नियोजन हा अभंग घेतला. मला हाच अभंग मी गावालाही घेणार आहे त्याच्यामुळे मला अभ्यासही होईल आणि चिंतन या थोडं कसं होईल याशिवाय हा अभंग घेतला. आणि अभंग फार महत्वाचा आहे. जिथं वैष्णव राहतात विठ्ठल विठ्ठल या अभंगात निळोबार असं सांगतायत की वैष्णव कुठं राहतात त्यांचा पत्ता काय काय होतं त्या ठिकाणी. तर वैष्णव जिथं राहतात तिथं धुमाळी ग्रंथ संपदामध्ये बरेच अभंग चुकलेले आहेत. त्यामुळे ग्रंथ संपदा ही जी ॲप आहे ना त्यात ह ला मन आहे म ला नाही ह ला म आहे हमने आहे बघा तुम्ही. त्यामुळे ते लय घेऊन जायचं ना. आपला अभंग निवडताना आपण गाथ्यात बघूनच निवडायचा हे महत्वाचं. धुमाळी म्हणजे काय, तिथं कथा चालते, नामस्मरण चालतो, गजर चालतो, नित्य देवाचं नामस्मरण चालतं. कुठं राहतं जिथं वैष्णव राहतात तिथं. दुसरी गोष्ट काय घडते, विठ्ठल देव नाचे उभा. देव नाचतो कुठं, वैष्णवांच्या घरी. विठ्ठल देव नाचतो आहे का नाही. विठ्ठल बरोबर भगवान शंकर आले बरं त्यातच. तुम्ही म्हणाल शंकर भगवान वेगळे ना, हा पिंड डोक्यावर शंकर भगवानच आहे. विठ्ठलाची उपासना करणं म्हणजे शंकराची उपासना करणं, यात द्वैत नाही. आपल्याला असं वाटलं की शंकराच्या पिंडीवर पाणी घातलं आणि मग विठ्ठलाला मिळणार असं नाही. विठ्ठलाला पाणी घातलं ते वरनच जाणार आहे खाली. त्यामुळे शंकराची उपासना होतेच. वैष्णवाकडनं किंवा वारकरी लोकांकडनं शंकराची उपासना होत नाही, यात नवल नाही. यात कुणी काय धरायचं नाही, शंका मला धरायची नाही. पांडुरंगाच्या डोक्यावर पाणी वाहिलं की शंकराच्या पिंडीवरनं ते जातं, कारण शंकरच वरती आहे ना. बघा तुम्ही इतर आता कृष्णाची मूर्ती कशी आहे आणि विठ्ठलाची मूर्ती कशी आहे बघा. भगवान शंकर वरती डोक्यावर घेतले का नाही, या भूमिकेतून आहे. फक्त दोघात भेद मानायचं एवढं कर काय काका बरोबर ना, दोघात भेद नाही मानायचा, एवढी गोष्ट भूमिका आहे. म्हणून विठ्ठल देवनाचे उभा. दुसरं काय होतं, दाटे सभा संतांची. त्या ठिकाणी वैष्णव जिथं राहतात तिथं संत लोक येतात, सभा घेतात, विचार विनिमय करतात. पुढं कसं करायचं, सप्ताह कसा करायचा, कमिटी कशी उभारायची, कुणाकुणाचे कीर्तन ठेवायची, ही संतांची सभा आहे. दाटे सभा संतांची. पुढे काय सांगतात महाराज म्हणतात, तिथली लोक आहेत ना सुखी होतात. वैष्णव जिथं राहतात तिथे परिसरातल्या आजूबाजूची सगळी लोक सुखी होतात आणि ती शेवटी ज्या पदाला जायचंय त्या पदाला जाऊन पोहोचतात. कुठं, वैष्णव राहतात तिथं.
आणि काय होतं, जिथं वैष्णव राहतात तिथं मात्र तिथली जी लोक आहेत, जी जनसामान्य लोक आहेत, माळकरी असेल वेगळं मार्ग, ती लोक परमार्थ करतात, तत्पर असतात, एकदम सावधान असतात परमार्थ करण्याकरता. कधी येईल सप्ताह, कधी सप्त्याची कधी मिटिंग होईल, सराव करतात हरिपाठाचा मंदिरात येऊन उभ्यानं, आहे की नाही. हे तत्पर लोक त्या परमार्थिक लोक असतात. या भूमिकेतून आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. हा अभंग निवडण्याचं दुसरे कारण असं आहे की आमच्या गावाला गेली 12 वर्ष म्हणजे 12 महिने, आता गेल्या सप्त्यापासून बाळू महाराज गेल्या सप्त्यापासून त्यांनी रोज ज्ञानेश्वरी वाचायला सुरू केली. रोज ज्ञानेश्वरी म्हणजे महिन्यात संपते ज्ञानेश्वरी, महिन्यात संपला का कीर्तन, असं 12 कीर्तन चालू आहेत. आणि 60 वर्ष म्हणजे पुढचं वर्ष 60 वर्ष आहे. त्या अनुषंगाने हा अभंग मी निवडला, तिथं हाच अभंग निवडलाय. ही भूमिका अशी आहे, आपण आता 14 दिवस सप्ताह केला, बरोबर ना, 14 दिवस केला. आता वडाने महाराजांच्या तिकडे महिनाभर करतो आपण, दर एका कीर्तन आहे. ही भूमिका अशी सहजासहजी घडत नाही. हा, जिथं नास्तिक लोक राहतात तिथं ही भूमिका घडतच नाही, लक्षात ठेवा. जिथं वारकरी संप्रदायाची पायमल्ली आहे, जिथं वारकरी संप्रदायाची लोक राहतात, माळकरी लोक राहतात, त्या माळकरी लोकांच्या मनामध्येच ही भूमिका आहे. अरे आपण कुठेतरी भजन केलं पाहिजे, आपण माळ घातली, कुठेतरी भजनाला गेलो पाहिजे, 4 नामस्मरण केलं पाहिजे. ही भूमिका माळकरी लोकांच्या मनात येते. आणि माळकरी लोकांच्या बाजूला जे राहतात त्यांच्या लोकांना म्हणजे वाण नाही पण गुण लागतो का नाही, त्या भूमिकेतून त्यांच्याही मनात ही भूमिका येते. पण जिथं वैष्णव लोक राहत नाहीत, जिथं नास्तिक राहतात, तिथं मात्र ही भूमिका येत नाही. ती गणपती बी ठेवत नाही, नवरात्र बी ठेवत नाही, कायच ठेवत नाही. त्यामुळे भारतभूमीमध्ये सगळ्यात जास्त महत्व महाराष्ट्राला आहे. वैष्णवांचा वास जिथे काय म्हणतात पुण्यभूमी क्षेत्र, म्हणजे महाराष्ट्र भूमीला एवढं का वरदान आहे, याचं कारण आहे महाराष्ट्र भूमीमध्ये जेवढे वैष्णव झाले तेवढे इतर कुठेही वैष्णव झाले नाहीत. महाराष्ट्राला फार महाराष्ट्र कशाला म्हणतात, त्याला एक काम आहे संतांचं. हा म्हणतात ना, जवळजवळ महाराष्ट्रात नाही म्हणायचं 35 संत झाले, 35. पण आपण मानतो किती, आपल्या पंचायतनामध्ये ज्ञानोबर आहे, नामदेवर आहे, नाथ महाराज, तुकोबर आहे आणि निळोबर आहे. हे 5 मुख्य आहेत, हे आपण मानतो. ही भूमिका अशी आहे की इथं परमार्थ कुठं घडतो. तुम्ही म्हणाल कुठं घडतो, पाकिस्तानमध्ये घडतो का, पाकिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट घडतो, परमार्थ घडत नाही, आहे का नाही. म्हणून भूमिका 3 लक्षात ठेवा. जगामध्ये 3 वृत्तीचे लोक आहेत, एक भुक्ती उपासक आहेत, एक मुक्ती उपासक आहेत आणि एक भक्ती उपासक आहेत. काय म्हणलं मी, एक काय भुक्ती म्हणजे आता कीर्तनात येणार, संपले की अजून टाइम आहे, नंतर जाऊया. भुक्ती उपासक एक आहे, मुक्ती उपासक. मुक्ती उपासक एक वर्ग आहे, त्यांना मुक्ती पाहिजे, बस आम्हाला मोक्ष पाहिजे. या पदाला आम्ही 12,000 वर्ष तपस्या करणार, पण आम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती उपासक. आणि एक आहे भक्ती उपासक. यात आपला नंबर लागतो. आपण कोण आहोत, भक्ती उपासक. आपण भुक्ती उपासक नाही. हा, जरी फराळ नाही ठेवला तरी आपण कीर्तनाला जाणार, जेवढी मोजके तेवढे जाणार, काय बरोबर ना अण्णा, फराळ नसला तरी जाणार, जेवढी मोजके तेवढी येणारच. या भूमिकेतून भुक्ती उपासक नाही आपण, मुक्ती उपासक आहे आपण. आपल्याला मुक्ती नकोय, न काय मुक्ती धनसंपदा. हा, पहिल्याच मुक्ती नकोय. हा, भक्ती मुक्ती, भुक्ती मुक्ती फुकासाठी, आणि कोणी तयाकडे न पाहिरे, घातला दुकान आहे ना, सगळं आहे आपल्याकडे, पण मुक्ती आम्हाला नकोय. हा, मुक्ती घेऊन काय करायचंय, है का नाही. मुक्ती घेऊन करणार काय, वैकुंठात जाऊन काय करायचंय, तिथं काय भजन आहे का कीर्तन आहे, नाही ना, नको आम्हाला वैकुंठीचा वास, आम्हाला वैकुंठ वासच नको, मुक्ती नकोच आहे. वारकरी संप्रदाय हा भक्ती उपासक आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे वैष्णव आहेत त्यांना भक्ती उपासकच म्हणतात. त्यांना मुक्ती नकोय आणि भुक्ती नकोय. बघा तुम्ही, वारकऱ्याला एक वेळ जेवण नसलं चालेल, काय म्हणलं मी, वारकऱ्याला एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण काय पाहिजे, भक्ती पाहिजे, भजन पाहिजे. हा, भजनाविना जर वारकरी राहत असेल तर तो वारकरी नाही, तो जोगकरी आहे. विठ्ठल विठ्ठल. कुठेतरी भजन चालू आहे आणि घरी झोपला, भजनाचा कानावर आवाज येतोय, भजनाचा कानावर आवाज येतोय तरी झोपून राहिला, त्याला वारकरी म्हणू नाही. हा, आवाज येत नाही भजनाचा, ठीक आहे, पण भजनाचा आवाज येऊन जर एखादा वारकरी झोपीत असेल तो वारकरी नाही. तो हा, तो टाळकरी नाही, माळकरी बी नाही. हा,
तो कुठला करी काय माहिती आता तो कडेही साफ करी असं म्हणायला लागेल, आहे का नाही. म्हणून वारकरी समाजाची बैठक फार सुंदर आहे बघा. हा, भुक्ती उपासक. पण या तिन्ही गोष्टीमध्ये जागेला फार महत्व आहे बरं. या तिन्ही गोष्टीमध्ये जागा फार इम्पॉर्टंट आहे. बघा तुम्ही, जे भुक्ती उपासक आहेत, ज्यांना खायचं शौकीन आहे, जे चांगले चांगले मेजवानी जेवतात, ते लोक सुद्धा जागा निवडतात बरं. हा, आता ठाण्यामध्ये कुठला वडापाव चांगला आहे कोण सांगेल? हा, ज्याला खायचं नाद जास्त आहे तो कोण सांगेल कुठं आहे? कोण विहार म्हणेल, कोण गजाननचा म्हणेल. हा हा, कचोरी खायची तर कोण कुठे आहे? शेगांगा असते, आहे का नाही. ते भुक्ती उपासक आहे, खायचं पडलं आहे का नाही. मसाला डोसा कुठे जास्त मिळतो, आहे का नाही, आहे का नाही, आहे का नाही. जेवण कुठं चांगलं मिळतं सगळ्यात सात्विक जेवण शुद्ध शाकाहारी कुठं मिळतं? हा, पसायदान. वा वा, पसायदान, आहे का नाही. आम्ही सन्मान मध्ये जेवलो, आम्हाला सन्मान चांगला आहे का नाही, मला सन्मान आहे का नाही. म्हणजे भुक्ती उपासकाची जागा महत्वाची. इतर तर कुठेही तो जेवत नाही, कुठल्याही ढाब्यावर जेवत नाही माणूस. ज्याला जिथं आवडतं तिथं जेवते. याचा अर्थ भुक्ती उपासकाला देखील जागा महत्वाची. महत्वाची का जागा? असं कुठे जेवलाय का आपण? जेवतो का ढाब्यावर? नाही जेवत. आपण विचार करणार बाबा चांगलं जेवायचंय, आपल्या घरातले लोक जाणार आहेत, आहे का नाही. महाराजांनी त्यांची 65 केली सन्मान मध्ये. तुम्हाला नाही बोलवलं, नंतर त्यांच्याकडे काहीतरी परमी घ्या, आम्हाला बोलवलं बाबा, आहे का नाही. मग याचा अर्थ असा आहे की भुक्ती उपासकाला महत्वाचं काय? स्थान. म्हणजे कुठं चांगलं मिळतं शोधतो का नाही माणूस. शोधत असं म्हणतात की लोक चांगलं जेवायचं असेल तर 60 किलोमीटर देऊन लांब सुद्धा जातात, आहे का नाही. काय इथली लोक बोरवली काय जेवायला का तिथं चांगलं मिळतं म्हणून, का इथे मिळत नाही का? पण नाही, जागेला फार महत्व आहे. हा, भुक्ती उपासकाला तुम्हाला नुसतं जेवायला नाही, मुक्तीला देखील जे मुक्तीचे उपासक आहेत त्यांना देखील जागा महत्वाची आहे. बघा तुम्ही, जे लोक तपस्या केली त्यांनी ते जागा पाहूनच तपस्या केली. असं कुणीही विदाऊट जागा पाहून तपस्या कुठेही तपस्याला बसलं नाही. आता हिमालयातच लोक का तपस्या जातात? ज्या आपल्या ह्याच्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये साधू आपल्याला भेटतात, ते साधू हिमालयातच का तपस्या करतात? काय कारण आहे? कारण ती जागा जी आहे ना हिमालयाची, ती मुक्तीची जागा आहे, उपासनेची जागा आहे. तिथं शांत वातावरण लागतं, आहे का नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आहे का नाही. तुकोबरा देखील का देवगावात भजन नसतं करता आलं का? पण ब्रह्म साक्षात्कार करण्याकरता तुकोबराने देखील कुठे जावं लागलं? भामचंद्रावर जावं लागलं. हा, भामचंद्र. ब्रह्म साक्षात्कार कुठे गेला? भामचंद्रावर. काय? एकांताचा वास. ज्याला मुक्ती पाहिजे त्याला देखील स्थानाचं महत्व आहे. हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इकडे लक्ष द्या, एकदम सोपा अभंग आहे, पण अभंगात शिरतो मी परत. मुक्ती उपासकाला देखील काय किंमत आहे? जागेची किंमत आहे. साधना करताना, अरे साधना करताना सुद्धा जागेची उत्पन्न आहे महाराज. साधना निवड भक्ती करताना देखील जागेची, भक्ती करताना देखील जागा फार महत्वाची आहे बरं. कधी कधी तुम्ही पहा, तुम्ही ठाण्यातील सप्ती पाहता, कुठं कुठं महाराज रंगदेवता अजिबात नसते. असते का? असते का रंगदेवता? किती चांगली कीर्तन करू द्या, रंगदेवता. सकाळी आमचा विषय झाला चैतन्य महाराज आमचा. महाराज म्हणले गेल्या वर्षी मी इथं कीर्तन केलं काल्याचं, ते रेकॉर्डिंग ते कुणाकडे आहे तिथं, ते रेकॉर्डिंग द्या ना. कान्यार गेल्या वर्षी अभंग त्यांचा, ते रेकॉर्डिंग का पाठवा म्हणले? कारण हिथं जसं केलं ना तसं 4 कीर्तन त्या अभंगावर मी केली, पण हिथल्यासारखं होतच नाही म्हणे. काय म्हणले? हिथल्यासारखं. हा, काय हे जागेचा गुणधर्म तयार, जागा तयार होते महाराज. जिथं राहतात ना, जिथं भक्ती करतो आपण, भक्तीची साधना करतो ना, ते जागेला फार महत्व आहे. आपलं मंदिर मानपडायचं छोटंच आहे, पण बघा ना 14 दिवस महिनाभर सप्ताह होतो. लोक वाढत नाहीत. आम्हाला गर्दीची गरजच नाही, गर्दी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. गर्दी करायची, लोकांच्या चपल्या घेऊन जायचं, त्याला काय करायचं? मोजक्या चपल्या असं म्हणजे हुडकाय बी बरं पडतं, आहे का नाही. म्हणून भक्ती उपासकामध्ये सुद्धा जागेला महत्व आहे, मुक्ती उपासकामध्ये देखील जागेला महत्व आहे, आणि भुक्ती उपासकाला तर जागा लागतेच लागते, आहे का नाही. म्हणून भक्ती करताना कुठलं स्थान पाहिजे, भक्तीसाठी कुठलं स्थान निश्चित आहे. बघा तुम्ही, कयाधूला देखील भक्त प्रल्हादाला जन्माला घालायचं असलं होतं तर शेवटी नारदाच्या स्थानी जावं लागलं, नारदाच्याच आश्रमात जावं लागलं. त्यावेळेसच भक्त प्रल्हाद तयार झाला. हिरण्यकशिपूच्या घरी जर भक्त प्रल्हाद जन्माला असता तो भक्त प्रल्हाद तयार झाला असता, राक्षसच तयार झाला असता. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून भक्ती करताना, भक्तीची मूळ पायंजना भक्ती निवडताना आपल्याला जागेला फार महत्व आहे. आपल्या घरात शेजारी जर वारकरी नसतील किंवा सात्विक लोक नसतील, नास्तिक सगळे ह्याची लोक असतील, तर तिथं आपण कितीतरी भक्ती केली तर लोक म्हणतील बंद करा तुमचं कीर्तन, आहे का? बंद करा म्हणतात ना. हा, म्हणून भक्ती करताना जागेला फार महत्व आहे. हा, जागेचं तुम्हाला उदाहरण मी सांगितलं का नाही, जागा खूप इम्पॉर्टंट आहे. जागेला आपण आता महाराज काका वास्तुशांती घालतो ना आपण, का घालतो? पवित्र व्हावं म्हणून. का? कारण त्या जागेत आपल्याला घर बारणी करायची असते, त्या जागेत आपल्या घराचा व्यवहार चालत असतो, त्या जागेत मुलं मोठी होणार असतात, त्या जागेत घराचा पूर्ण व्यवहार चालत असतो, म्हणून वास्तुशांती घालतो ना. असा कोणतरी आहे का इथे बसलेला की त्याने घर बांधले आणि वास्तुशांती घातली? सांगा, घातली का नाही? मेदगीताई घातले ना? जेवण ठेवलं होतं का नव्हतं? घातले ना. वास्तुक शांती का घालतो याचं कारण असं आहे, त्या वास्तूची जी अमंगलता आहे, त्या वास्तूची जी अपवित्रता आहे, ती दूर जाऊन ती वास्तू देवता प्रसन्न व्हावी. काही काही लोक म्हणतात किचन आग्नेय दिसायलाच पाहिजे, आहे ना काका? म्हणजे ज्या गोष्टी ज्या दिसायला पाहिजेत त्या गोष्टी तयार करतात लोक. आता बिल्डिंग मध्ये सुद्धा, आमच्या बिल्डिंग क्षेत्रात सुद्धा लोक विचारतात तुमची वास्तू कशी आहे, कुठे येते दरवाजा, कुठे किचन येते, या गोष्टीवरून बिल्डर लोक सुद्धा आता वास्तू क्षेत्र मानायला लागलेत. याचा कारण असं आहे की जागेला, स्थानाला फार महत्व आहे. हा, फार महत्व आहे स्थानाला. आळंदीचे जे स्थान आहे, ज्ञानोबाला 750 वर्ष आहेत, ते स्थान असं आहे की तिथं कुठल्याही पद्धतीने तुम्ही गेलात, भलतिया भावे शरण जाता बेटी. हा, कसल्याही भावनेने तुम्ही आनंदित राहिलात, कसल्याही भावनेने राहा, पण ती जागा अशी आहे, ती जागा यश देणारी आहे. मग ती परमार्थात यश देऊ नाहीतर संसारात यश देऊ, पण ती जागा यश देऊन जाणारीच आहे. तिथे तुम्ही राहिलात. पंढरपूर तसंच आहे, देऊ तसंच आहे, नाथांचं देखील तसंच आहे. याचा कारण असं आहे, या जागेला का स्थान आलं, या जागेला का महत्व आलं, याचं कारण महाराज अभंगाच्या पहिल्या दिवसाला सांगतात. विठ्ठल देवना देवा त्या जागेला महत्व काय येतं याचं कारण असं आहे, वैष्णव वसती जयस्थळी. हा, तिथं कोण राहतं? वैष्णव राहतात महाराज. त्या आळंदीला का महत्व? आळंदीला सिद्धेश्वर नव्हते का? खूप वर्षापूर्वीचे आहेत, पण त्या जागेला आता महत्व का आलं? का तर ज्ञानदेव वैष्णव मोठा. तिथे कोण राहते? वैष्णव राहतात. तुकोबाराय राहतात, देऊला महत्व आहे. तुकोबाराय जिथं जिथं गेले त्या जागेला महत्व आहे का नाही? भामचंद्राला महत्व आहे, भंडाऱ्याला महत्व आहे, घोराडेश्वराला महत्व आहे का नाही महत्व? हा, जनाबाई कुठे राहते? त्या पंढरपुरात गोपाळपुराला महत्व आहे का नाही? भले तिथले लोक पैसे घेत असतील वाकळ बघायला, आहे का नाही, पण तरी पण त्या जागेला महत्व आहे. आपण जातो का नाही? भले पैसे घेऊ या 10 रुपया, पण जनाबाईची वाकळ काय ते बघू दे. अरे कसली जनाबाईची वाकळ ती आहे का नाही कोणाच ठाऊक? कव्हाची जनाबाई 1200 वर्षात त्या गती आहे का नाही? पण आपण भाव असतो का नाही? जनाबाईची वाकळ आहे का नाही? कुठल्याही वस्तूला वैष्णवांचा हात लागला त्या वस्तूला फार महत्व प्राप्त. हा, अरे रेड्याला हात लागला ज्ञानोबरायांचा, रेड्याला. रेडेश्वराची समाधी आहे, लोक 100 वर्ष ते सप्ताह चालू आहे. बाळू महाराज 100 वर्ष सप्त्याला रेड्याची लोक पाया पडतात का? वैष्णवांचा हात आहे. वैष्णवांचा हात भिंतीला लागला, चालविली जड भिंती, आहे का नाही? भरली चांगयाची भ्रांती. हा,
वैष्णवांचा हात लागला तर एवढी प्राबळता आहे. मग जिथं वैष्णव राहतात तिथं जर कथा होणार नाही, कीर्तन होणार नाही, तर मग तिथं वैष्णव कसं राहतील? आहे का नाही? आपण 14 दिवस कथा केली ना, भले शिवलीला अमृताची केलीच ना, पण का केली? तुम्ही वैष्णव आहात म्हणून केली. 14 दिवस सप्ताह केला, आपण का केला? महिनाभर सप्ताह का केला? आपण वैष्णव आहात म्हणून आपल्या मनात, भाऊ महाराजांच्या मनात विचारायला आपण काहीतरी केलं पाहिजे का? ते वैष्णव आहेत म्हणून. वैष्णव म्हणजे नक्की काय? माळकरी म्हणजेच वैष्णव. हा, आता दृढ भाव राहत नाही तो गोष्ट वेगळी, पण प्राथमिकता काय आहे? माळकरी म्हणजे वैष्णव. दुसरी गोष्ट माळकरी नाही, बिगर माळकरी वैष्णव असतो. ज्याचा चांगला विचार आहे परमार्थाकरता तो बिन माळकरीचा वैष्णव असं पकडायचं. तुम्ही म्हणा माळकरी वैष्णव असतो. जो सत्कार्याला सद्भाग करतो, वारकरी संप्रदायाची सेवा करतो, त्याला देखील वैष्णव म्हणतो महाराज. तुम्ही म्हणाला असं नाही माळ घातली पाहिजे. अरे पण सत्कार्याला सद्भाग करतो ना, प्रत्येक कार्याला पुढा येतो, मग त्याला वैष्णव नाही म्हणता येणार? वैष्णवच आहे तो. याचा अर्थ असा आहे, त्या जागेला महत्व कशामुळे प्राप्त होतं? वैष्णवांमुळं. वैष्णव जे राहतात आहे का नाही, वैष्णवच येतात ना. आता मंदिरात किती लोक वाढले महाराज? आपण किती वर्ष सप्ताह करतोय? 2.5-4 झाले का नाही? हाय तेवढीच लोक आहेत ना. वैष्णवांच्या मध्ये यायला सुद्धा ताकद लागते, यायला सुद्धा सुकृताची गोडी लागते, पुण्य लागतं. उगाच कोणी मंदिरात, कोणी कथेला, कोणी भजनाला येत नाही, त्यालाही पुण्य लागतं. येतील कथेत, झोपतील. लय अवघड आहे वैष्णव होणं. तुकोबाराय जरी म्हणत असले यारे लहान थोर, तरी देखील इथे येण्याला फार पुण्य लागतं महाराज. सहजासहजी कोणी कुणाचं येत, कोणी कुणाच्या, अरे कोणी कुणाच्या घरी जात नाही. जाते का? कोरोना काळात कोणी कोणी घरी जात का? बाळू महाराज म्हणा, महाराज येते का चहा प्यायला? नको महाराज, पोलीस आहेत माग, आहे का नाही? कोणी कोणाच्या घरी जात नाही. पण वैष्णव राहतात ना, ती लोक गेल्याशिवाय राहत नाही. राहतात ना, आहे का नाही? वैष्णव संगती सुख वाटे, वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा. माळकऱ्यासोबतच माळकऱ्याच्या संगतीचं सुख वाटतं का नाही? वाटतं का नाही? देवदर्शन घडतंय, आहे का नाही? तीर्थयात्रा घडते, भजन घडतंय, कीर्तन घडतंय, आहे का नाही? आहे का नाही? सुख वाटतं का नाही? म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे. काय आहे की वैष्णव जिथं राहतात त्याला फार महत्व आहे. आपण राहतो ना, आपण असंच कोण कुठं राहत नाही, असंच त्या जागेला फार महत्व आहे. तुम्हाला एखाद्या विचारलं, महाराज तुम्ही कुठं राहता? बांद्र्याच्या झोपडपट्टीत. बरं म्हणते, तिकडेच राहा. पण तुम्ही मला विचारलं, महाराज तुम्ही कुठं राहता? आळंदीत. या पडू दे तुमच्या पाया. का? मला नाही पडत, त्या जागेला, आळंदीला महत्व, म्हणून पाया पडतं का नाही? जागेला फार महत्व आहे. आता दुसऱ्या मागचं तुम्हाला कुरुराज्य सगळं माहिती, हत्ती कुठं पुरला आणि कुठं हस्तिनापूर कसं झालं ते तुम्हाला सगळं मी सांगितलंय पहिलं, आहे का नाही? जागेला फार महत्व. म्हणून वैष्णव वस्ती जे स्थळी तेथे धुमाळी शब्द आहे. धुमाळी म्हणजे काय? भजन. ते सकाळचं भजन, धुमाळीचं भजन आहे का नाही?
तुम्हाला उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकवेता जन्म. हे धुमाळी आहे. धुमाळी म्हणजे काय? धुमाकूळ. वैष्णव जिथं राहतात तिथं कथा कीर्तन भजन सतत चालू असतं, सतत. हा, सप्ताह कधी बंद नसतो. कोरोना आला तरी बंद नसतो सप्ताह. त्याला बंद सप्ताह आम्ही मंदिरात केला 3 दिवस. आमचे छत्रपती बाहेर उभे होते, कोण आलं तर बघू म्हणले. आम्ही आपलं बिगर मागचा केला, बंद नाही केला. पण हा, जिथं हाडाचे वैष्णव राहतात ना तिथं कथा कीर्तन धुमाळून एकदम उत्साहाने मोठ्या आनंदाने साजरं करत असतं, का नाही? आहे का नाही? असं आता बी आता आनंदाने सगळं मस्त जेवण आहे बाळू महाराज. तुमच्याकरता चपाती लापशी सांगितली, आहे का नाही? या गोष्टी भूमिका वैष्णवाकडे राहतात, इतर कुठं नाही. बाकीचे लोक समजा आता महाराज जातात सत्यनारायणला, काय काय लोक जेवण घालत असतील, काय काय घालत बी नसतील, नुसती प्रसादी, आहे का नाही? जेवण देण्याकरता वैष्णवांना जेवण घालण्याकरता तेवढं अंतकरण ही उदार लागतं. हा, आणि ते अंतकरण हे वैष्णवांचं उदार असतं. बघा तुम्ही, एखादा वैष्णव वाच्या समोर एखादा भिकारी आला तर तो वैष्णव तळतळीनं का होईना 1-2 रुपये देतोच, पुढे जात नाही. आणि बिगर वैष्णव असला तर लगा तुला हात पाय चांगले दिले, काम कर, करून खा, हे ज्ञान देईल त्याला, पण देणार पण वैष्णवाकडे नाही. वैष्णवांच्या जवळ कुणी जाऊ द्या, वैष्णवांजवळ भिकारी गेला, एखादा सत्पात्री गेला तर काही ना काही ते दिल्याशिवाय राहणार नाही. अरे नाव जाऊ, वैष्णवांच्या संध्याकाळी जेवायच्या टायमाला जा, जीवन आल्याशिवाय सोडत नाहीत. ही भूमिका कुठं आहे? वैष्णवांच्या घरी, का नाही? हा, म्हणून तो देवाला वैष्णवांचा वास जास्त आवडतो. या सुखा कारण देव वड्याला. या तुका कारणे देव वेडावला, या तुका कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी सदनी राहिला देव, सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला. जिथं वैष्णव राहतात तिथं देवाला सुद्धा चैन पडत नाही. देव तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. बघा ना तुम्ही, देव सगळीकडे राहिला का? नाही, पंढरपुरातच राहिला. बरोबर? देव कुठे राहिला? युगे 28 विटेवर उभा, आहे का नाही? देव कुठे राहिला? कोण आहे तिथं? नामदेवराय वैष्णव आहेत, चोकोबराय वैष्णव आहेत, नरहरी सोनार वैष्णव आहेत. हे वैष्णवांच्या घरी देव राहिला. देव कुणा तिथे राहिला? मोकळा. आपण नाही मोकळे तर देव कसं राहील? आपण जातो का कोणाच्या घरी? आपण काय म्हणणार? मी ठरलं, मी जर ठरलं तुम्ही खाली तर येतो माईकडं किंवा गोपाळ मामीकडं, खाली इथं जगदाळींकडं, गिरीमाकडं, वर गेलं तर बाळू महाराज फटेकड्यांना वाढवणे असंच ना, लुगडे, आहे का नाही? आता तिकडे जात नाही, अविनाशकडे गेलो तर त्याच्याकडे जाईल. तिकडे कवा मी जात नाही, तुझ्याकडे आलो तर येईल. हा, बर. म्हणजे जरी मी कुठे गेलो तर कुठे जाईन? वैष्णवांच्या घरी जाईल ना. हा, असं म्हणतात की माळकऱ्याने कुठं खाऊ नये आणि कुठं पिऊ नये, आहे का नाही? पण वैष्णवाच्या घरी माणूस जातो का नाही? जातो ना. हा, जसं वैष्णव जाऊ द्या, ज्याचं तोंड चांगलं आहे त्याच्याकडे लोक जातात की नाही? हे तर माहिती आहे, हे तर मान्य आहे, हे मान्य आहे का नाही? ज्याचं तोंड चांगलं आहे, ज्याच्या घरी गेल्यावर आणि येताना लोक आल्यावर घरातील लोक पाया पडतात, त्यांच्या घरी लोक जातात ना. पाणी मिळतं दाबेवर आल्यावर, माणूस या घ्या, पाणी घ्या, त्याच्या घरी लोक जातात. घरी गेल्यावर दरवाजा बंद होत असेल तिथं कोण जाणार आहे? हा, एकदा ट्राय करतील, बरोबर ना फटाण्यावर, एकदा गोंधळ घालतील, आहे का नाही? पण परत घालणार. हा, पण वैष्णवाबरोबर 2-2दा यात्रा करतील. कळलं का तुम्हाला? वैष्णवांबरोबर 2दा यात्रा करतील, पण वैष्णवाच्या संगती करतील, इतरांच्या संगतीत करणार नाही. म्हणून वैष्णवांचा वास फार महत्वाचा आहे. म्हणून वैष्णव जिथं राहतात तिथं कथेची धुमाळी होते. कथा कीर्तन भजन
हा तेथे देव असे उभा. हा दिसे समचरणाची शोभा आहे का नाही. तिथे देव असतो देव. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा नाम विठ्ठल देवा विठ्ठल विठ्ठल देव नाचे उभा दाटे सभा संतांची. हा देव तिथं नाचतो कुणाकडं? वैष्णवांच्या घरी. बेवड्याच्या घरी होय. बेवड्याच्या घरी देव नाचत नाही, त्याची बायको नाचत असते. का? कारण पुढे सगळं सगळं नेलं विकून टाकलं, थैथयाट करतात आहे की नाही. पोरं दारं थैथयाट करतात आहे की नाही बाबा. देव नाही नाचत तिथं, आंबा नाचती मग आहे का नाही. देव नाचत नाही. देव कुठे नाचतो? वैष्णवांच्या घरी देव नाचतो. वैष्णवांचा माल खरा. हा आहे का नाही. तसं देव कुठे नाचतो? संतांच्या चरणी. बघा ना तुम्ही समीकरण बघा. सगळ्या क्षेत्रात तुम्ही जाऊन आलात. जिथे देव आहे तिथे संत आहे. महाराष्ट्रात म्हणला, मी बाहेरचं सांगत आहे, महाराज सांगतो. तुकोबाला आहे तिथे देव आहे का नाही? अरे साक्षात भगवान परमात्मा आपल्या जोडी सकट आला तिथं. पंढरपूर तरी एकटा आहे, पण तुकोबाच्याकडे जोडीनं आला. जोडीनं पंढरपुरात नामदेव बरोबर देव आहे, ज्ञानोबराय बरोबर भगवान शंकर आहेत ना, देवच आहे. भगवान शंकर तिथे वास्तव्य आहेत ना, देव आहे. नाथांकडं देव आहे ना. 36 वर्ष कावडीने ज्या घरी पाणी चक्रपाणी आहे का नाही. असा अभ्यास माणसं पाहिजे कीर्तनाला आहे का नाही. ते सांगतात आपलं चुकलं. म्हणजे जिथं जिथं संत आहेत, चोकोबाराच्या घरी देवा गेले, सावता महाराजांच्या घरी तर देव स्वतः साक्षात जातात, वारी करतात. सावतोबाची देव वारी करतो. आपण देवाची करतो, ज्ञानोबराय देवाची करतात, तुकोबराय देवाची करतात, सगळे संत देवाची करतात. पण सावतोबाची वारी देव करतात. नवल आहे का? कारण वैष्णव जिथं राहतात त्या जागेला एवढं महत्व आहे. देव तिथं नाचतो महाराज. हा आणि देव तिथंच राहतो. हा त्याला क्षीरसागर आवडत नाही, त्याला लक्ष्मी पाय दाबती तरी आवडत नाही त्याला. हा अरे वैष्णवांचा छातीवर लात घालली महाराज, रुसला नाही देव, रागवला नाही. भृगुऋषीची रात घालली का नाही रात? म्हणजे लक्ष्मीपेक्षा जिथं लक्ष्मी राहते त्या हृदयात राहते, त्या हृदयात वैष्णवाची लात खाऊन घेतली, पण वैष्णवाला काहीच केलं नाही. याचा अर्थ देवाला बायकोपेक्षा, पोराबाळापेक्षा वैष्णव जास्त आवडतात. बरोबर ना. म्हणून तर गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. आपल्या आई बापाला सांगितली का? नाही सांगितली. आपल्या भावाला सांगितलं, बळीभद्र सांगितले का? नाही सांगितली. बायकोला सांगितले का? नाही सांगितली. कुणाला सांगितली? अर्जुनाला. आहे का नाही. म्हणून बरं मग ज्ञानोबरायांनी कुणाला सांगितली? आज ज्ञानोबरायांनी भोळ्या भावड्या लोकांना सांगितली का? तर त्यांच्यातलं अंतकरण द्रवीभूत झालं होतं. लोक जी ज्ञानोबरायांसमोर जी लोक होती ना, ती लोक माणुसकीची लोक होती. त्यांना वाटायचं काय रे संन्यासीने मला त्रास होऊ नये, यांनी काय पाप केले असं कळकळ. त्यांना ज्ञानोबरांनी सांगितली. ब्राह्मणाला ज्ञानेश्वरी लोक देवाने ज्ञानोबरांनी सांगितली नाही. हे ठामपणे सांगतो मी. हा मी तात्या शिष्य आहे, ठामपणे सांगतो. सांगितली नाही. म्हणून तर तात्या म्हणतात ना, मनसुखबाबा सांगतात की जानवं घातलेलं जर ज्ञानोबराय असतील फोटो तर फाडून टाका म्हणले. हा म्हणले ना, माझ्या समोर म्हणले वैष्णव संतचा, आनंदीत म्हणले. आणि जानवं घातलेला फोटो असेल तर फाडून टाका म्हणले.
कारण माऊली कुणाचे आहेत? फक्त वैष्णवांचे आहेत आणि वारकऱ्यांचीच आहेत. विठ्ठल विठ्ठल. हो, चला पुढे जाऊया आपण आता. विठ्ठल देवनाचे उभा. आपल्या वेळ संपली. दाटे सभा संतांची. हा, तिथं काय होतं? वैष्णवांच्या घरी संत लोक येतात, माळकरी लोक येतात, माळकरीच्या विचारधारेचे लोक येतात. आणि काय करतात तिथे बसून? कशी घेतली हो तुम्ही जागा? किती लाखाला घेतली? मग आम्हाला काहून सांगितलं नाही? अशी चर्चा करतात का? नाही 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 महाराज, सप्ताह कसा करायचा आहे, पुढे कीर्तन कसे करायचे आहेत, असं झालं बघा. देव आमचा असं अनुभव सांगतात. आम्हाला देवाने ह्या याच्यातून वाचवलं, आम्ही असं परमार्थ केलं, देवाने असं. म्हणजे ही अनुभूती वारकऱ्याच्या घरी ऐकायला मिळते का नाही? आहे का नाही? आणि वारकऱ्या संगतीत त्यांच्या घरी ऐकायला मिळते. म्हणून संघ कोणाचा करायचा असेल तर एक वारकऱ्याचा करा, नाही तर संतांचा करा. देवाचं बी करू नका. तुम्ही महाराज तुम्ही काय येडे झाले का? देवाचं करू नका म्हणजे? अरे संतांचा संघ केला तर देव आपोआप मिळणार आहे, कुठे जायची गरज नाही. म्हणून विठ्ठल देवनाचे उभा दाटे सभा संतांची. पुढे जरी म्हणू नका. सुखी होती महानुभव. 5 मिनिट राहिली. सुखी होती महानुभव पावती ठाई तत्पदी. ती लोक वैष्णवांच्या जवळ जी लोक राहतात ती सुखी होतात. सुखी होतात म्हणजे काय? बंगले बांधतात, गाड्या घेतात, आहे का नाही? असं नाही. सुखी होय मनाने समाधानी होता. हा बघा ना, समाधानी लक्षण काय? समाधानी होण्याचं लक्षण काय? काय लक्षण आहे? त्यात समाधान. आपल्या घरी कुणी आला तरी त्याला पाणी देणं हे समाधानाचं लक्षण आहे. आपल्या घरी कुणी आला त्याला चहा देणं समाधानी लक्षण आहे. आपल्या घरी कुणी आला, कुणीही म्हणलं मी, कुणीही. हा, आमच्या घरी बाळू महाराज आमच्या आई वडील तेव्हा टाळे वाजवणारे लोक आलेली, माहिती ना? टाळे वाजवत ती लोक आली, आम्ही जेवतच होतो. मग वडील आमचे तुम्हाला माहिती आहे कसं, आमच्या वडिलांचा स्वभाव एकदम बोळा शंकरच ते. या या म्हणे, बसा बसा. आम्ही जेव्हा बसत ती सगळी 4-5 जण बसाय. मी म्हणलं जेवण कोण करायचं? आमच्या आईला टेन्शन आलं. ही बाबा म्हणलं बसा जेवाय, आणि ती बी बसली बाबा. त्यांना कोण म्हणलं नाही जेव्हा बसा. आतापर्यंत दिलं रुपयानं चाला. आमच्या बाबा म्हणले जेव्हा बसा जेव्हा बसा जेव्हा बसा. ती 4-5 जण बसले. तर आता म्हातारी वैताग नाही तर काय करील? अशी म्हातारी वैताग. आमचा बाबा तसंच करतो गावाला पण. ज्याचा आडला असेल शेतात काय ना तेव्हा मी करू लागतो. मग आपला अंग दुखते सध्या करून वरडायचो. म्हातारी वरडायची, करा फार मारताय, करा फार मार. हे असं काम आहे का नाही? मग ती जेव्हा मग आता म्हातारीला प्रश्न पडला काय करा. ही कुणीही आलं, कुणीही म्हणलं मी जेव्हा आलं थापले भाकरे. मग खरं बघता काय माझ्याकडे भाकरे थापल्यानंतर आणि जीव घातली तेच नाही. पण तिने जाताना काय म्हणले, बाबा तुम्हाला दिल से सुखी हो. हे वाक्य महत्वाचं आहे. काय म्हणले ते जाताना? बाबा हम दिल से आशीर्वाद देते की आप सुखी समाधानी रहो. अजून काय पाहिजे? माणसाला सुखच पाहिजे असतं. माणसाला पैसा नको असतो, सुख पाहिजे. पैसेवाले माणसं देखील सुखी नसतात, दुःखी असतात. म्हणून वैष्णवांच्या घरी गेलं तर ती सुखी ती माणसं आहेत ना सुखी होतात. आणि मग शेवटी भजन करता 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 काय होतात? आपल्या स्थानाला तत्पदी पावती ठावी तत्पदी. आणि मग एवढंच नाही, तिथली लोक आजूबाजूची लोक देखील त्या वैष्णवाला पाहून परमार्थ करतात, तत्पर होतात. अभंगाचा शेवटचे रमा नीळावणे नारी नीळावणे नारी नीळावणे नारी नर नीळावणे नारी नर नारी नर रामने नारी नर नारी देवनाथ
खायचा नाही तर पुन्हा म्हणतील महाराजांचं कीर्तन काय नको पण आपली समाप्ती पूजेवरच करा बाबा काकाला बोलवा आणि आरती करून टाक आहे का नाही असो निळा म्हणे नारी नर होती तत्पर परमार्थी परमार्थ करतात ती लोक तत्पर असतात झगडत असतात तयार असतात सावधान असतात आमचे जगदाळे महाराजांसारखे सावधान लोक असतात मग जे भाजी आणतात ते म्हणले द्या डोक्यावर नका होते जाते आहे का नाही ते तत्पर लोक असतात वैष्णवांची सेवा करत तत्पर लोक असतात तत्पर राहावं लागतं आमच्या ठुबे महाराजांसारखं कधी रात्री फोन येईल 2 वाजता महाराज दुखते आहे का नाही असं ते रावणाकडे बी गेले ते पॉलिसी काढाय ते व्हिडिओ टाकला त्यांनी एक रावणाकडे गेले रावणाला सांगितलं महाराज तुमच्याकडे मी आलोय पॉलिसी काढाय किती लोक आहेत तुमचे ते म्हणजे माझ्याकडे 80,000 पत्न्या नातू पंथू आहे का नाही असं तत्पर राहावं लागतं महाराज ते कधी तत्पर त्याला कधी 2 वाजता फोन करा 3 वाजता फोन करा तत्पर असतात पॉलिसी गरजेची आहे मला आता हात दुखत होता महाराज डॉक्टरकडे आलो मी त्यानंच फोन केला दवाखान्यात तत्पर राहावं लागतं संसारात तत्पर राहावं लागतं का नाही तत्पर राहावं लागतं वेळच्या वेळेस 9 तारखेला आपलं पगार आणून द्यावा लागतो 9 तारखेला पगार 15 तारखेला गेल्यावर मग घरात भांडी वाजतात बॉम्ब फुटतो तत्पर राहावं लागतं का नाही तसं वैष्णव लोक असतात ती परमार्थ करतात तत्पर असतात कधी सप्ताह येईल सप्त्याचं काय नियोजन आहे सप्त्याच्या महिनाभर अगोदर नियोजन असतं कुठं जायचं कुठं ठरवायचं सुट्टी नसते रविवारी इकडे जायचं रविवार पूर्ण बुकिंग इकडे जा तिकडे जा लुगडे फिरतात आमच्यावर आहे का नाही बाळू महाराज येतात आहे का नाही म्हणजे असे लोक परमार्थ करतात घरात लग्न करता कोणाच्या अरे सोडा आमच्यात अशी माणसं होऊन गेली मी त्याचं माणसाची आठवण करतो पुरीचं लग्न असलं सुद्धा ती माणसं परमार्थ तत्पर होती अशी माणसं आमच्यात होऊन गेली त्या माणसाचं नाव घेतलं पाहिजे पुरीच घरातलं लग्न असून देखील ती माणसं परमार्थ तत्परती महाराज घरात लग्न असून देखील अशी भूमिका वैष्णवांच्या घरी येते बरं अशी कोणाच्या घरी ती भूमिका येत नाही स्वतःचा मुलगा गेले तरी सप्त्याला पैसे देणं ही वैष्णवांच्या घरीच जमतं इतर कोणाच्या घरी जमत नाही वैष्णव जी माणसं आहेत ना त्या माणसावर किती अडचण द्या एक छाती ठोक पण सांगतो ते परमार्थ सोडणार नाही ही भूमिका वैष्णवांची आहे अडचणी तर संसारात येतच असतात अनेक अडचणी येतात माझ्या वेळी आले सगळ्यांना अडचणी येतात पण अडचणीमध्ये अडचणी देव कोणाला देतो जो सोडवू शकतो जो कट्टर वैष्णव आहे त्याला देव अडचणी येतो असं कोणाच्या मागे अडचणी देव देत नाही मग देवावर विश्वास ठेवला ना तू निळा म्हणे नारी नर होती तत्पर परमार्थ करता तत्पर राहायचं असेल ती लोक वैष्णव राहतातच म्हणून तो वैष्णवाच्या घरी देव राहतो ना वैष्णवाच्या घरी देव राहण्याचं कारण काय वैष्णव संसाराच्या नावे घालून या शून्य ते एक वेळ संसार शून्य घालतील पण देवाला पाहुणे करासी अजय आले ऋषिकेशी काय करू उपचार खूप मोडती दरीत पाण्या काय नसू द्या घरी कन्या असू द्या तरी ब्रांदी या कन्या देवाला म्हणतात कन्या खाताना असं आडवता 2 हात धरायला लागले कन्या साठवायला एवढ्या पातळ कन्या तू खूप बरं पण खाल्ले का नाही विदुरागरच्या भक्षुनी कन्या या भूमिकेतून असं आपण वैष्णव राहतो म्हणून वैष्णवांचा संग करा वैष्णवांची संगत करा तर परमार्थ घडतो या भूमिकेतून आपण गेली 13-15 दिवस आपण कथा वाचली कीर्तन केली हे कुठं घडतं त्याचा पत्ता मी सांगितला वैष्णवांच्या जवळ घडतं वैष्णवांच्या व्यतिरिक्त कुठेही ते घडत नाही म्हणून वैष्णव संगीला वैष्णव सुखदुःखात सहभागी व्हा वैष्णवांच्या सुखदुःखात सहभागी झाला तर देवाला वाटतं माझ्यासोबत तुम्ही सुखदुःखात राहिलात मग देव त्यांच्याकडे सुखदुःखात राहतो म्हणून वैष्णवा निळा म्हणे नारी नर होती तत्पर परमार्थी विठ्ठल देवनाचे उभा दाते सभा संतांचे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
भगवान शंकर आपण भजन करूया आणि देवाला प्रसाद करूया. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय